रायगडचे वादळ, शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल। कडाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे यांनी साप्ताहिक रायगडचे वादळच्या बातमीची घेतली दखल। कडाव स्मशानभूमीची साफसफाई करण्यास कर्मचारी दाखल। दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रामपंचायतीचे नाव मोठे, लक्षण खोटे, मृत व्यक्तींच्या अंत्ययात्रेची शेवटची वाट बिकट अशा आशयाची कडाव ग्रामपंचायतच्या स्मशानभूमीची दुरवस्थेबाबत साप्ताहिक रायगडचे वादळ न्यूजद्वारे बातमी प्रकाशित झाली असता कडाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे यांनी तातडीने दखल घेऊन दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी कडाव स्मशानभूमीची स्वच्छता करून घेतली। कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कडाव ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीमध्ये जंगली गवताचं साम्राज्य पसरले होते। तसेच मृत व्यक्तींच्या अंत्ययात्रेच्या रस्त्यावरही भरमसाठ गवत वाढून स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली होती। या गंभीर समस्येची दखल घेऊन साप्ताहिक रायगडचे वादळच्या डिजिटल न्यूजद्वारे व यूट्यूब चॅनलद्वारे बातमी प्रसिद्ध होताच कडाव ग्रामपंचायतीचे शासकीय अधिकारी ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे यांनी तातडीने दखल घेऊन साप्ताहिक रायगडचे वादळचे संपादक प्रभाकर गंगावणे यांना मेसेज व फोन करून उद्याच स्मशानभूमीची स्वच्छता करून घेतो असे आश्वासन दिले। शासकीय अधिकारी समस्या निर्देशनास आणून दिल्यावर तातडीने दखल घेऊन उपाययोजना करतात, परंतु लोकांनी निवडून दिलेले ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य हे नक्की काय सामाजिक कामे करतात हा प्रश्न पडत असून ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे फक्त टक्केवारीसाठीच केली जातात का हा प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होत आहे। एकदा निवडून दिलेले अनेक लोकप्रतिनिधी, मग तो ग्रामपंचायतीचा सरपंच असो किंवा सदस्य किंवा एखाद्या नगरपालिकेचा नगरसेवक, हे पुन्हा कधीच आपल्या वार्डातील समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत। हे विदारक चित्र अनेकदा समाजात पाहावयास मिळते, ज्यासाठी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून शासकीय कार्यालयात निवडून पाठवले जाते। तेच जर अशा प्रकारे आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांपासून दूर राहून फक्त टक्केवारीची कामे करत असतील तर लोकशाही धोक्यात आली असे म्हणण्यास वाव मिळत आहे।